चित्राज लायब्ररीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहोत फिनिक्स मॉलला. तर फिनिक्स मॉलला आम्ही कशासाठी आलो तर तुम्हाला मी दाखवते. तो हा फिनिक्स मॉल आहे कुर्ल्याला. तर तुम्ही कुर्ला स्टेशनवरून येऊ शकता किंवा मॅप लावूनसुद्धा येऊ शकता. तर आता मी कुठे चाललो आहे ते तुम्हाला दाखवते. चला तर बघूया. आम्ही थोडं फिरलो मॉलमध्ये. आणि आम्ही आज जाणार आहोत स्नो वर्ल्डला फिनिक्स मॉलच्या. तर आज आपण इकडे बघूया कसं आहे काय आहे ते. एंट्री करायच्या आधी आम्ही तिकीट काढायला जातो आणि तिकीटचं प्राइस वगैरे तुम्हाला सांगायचं झालं तर 700 रुपये आहे. बघा, आणि इथे टायमिंग आहे. आपल्याला 1 तास दिला जातो. 1 तास म्हणजे 45 मिनिट्स आतमध्ये असतात आणि 15 मिनिटाचं आपल्याला ते सगळं असं जॅकेट वगैरे घालायला देतात. इकडे आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे आणि खूप छान असा व्ह्यू आहे. आणि इकडून कलेक्ट करतोय जॅकेट. एक इथे आम्ही घरातून सॉक्स घेऊन आलो होतो. आणि जर इकडे पाहिजे तर इकडे सुद्धा विकत घेतात, पण बाकी सगळं इन्क्लुडेड होतं. जे की जॅकेट होतं आणि शूज होते आणि ग्लव्स होते ते आम्ही घालत होतो. आणि 15 मिनिटं यासाठीच असतात सगळं घालायला आणि 45 मिनिट्स आतमध्ये असतं, जे की आपण आतमध्ये जाऊन एन्जॉय करू शकतो. असा हा 1 तास असतो. आणि आजूबाजूला हे बसायला आहे जेणेकरून इथे बसून आपण हे घालू शकतो. हे बघा, आता आम्ही एंट्री केली आहे आणि आतमध्ये पोहोचलोय. आणि आतमध्ये पोहोचताच आम्हाला थंडी चालू झाली आणि मी बघा स्नोवर्ल्ड चालू पेंग्विन तू आहेस तू. थंडी लागते थंडी. आतमध्ये पोहोचतात मस्त अशी गाणी चालू होती आणि त्यामध्ये आमचा एन्जॉयमेंट सुद्धा चालू होता. मस्त मजा आली. मस्त ते फोटो काढत होते आणि आमचे पण फोटो चालू होते.
इकडे मस्त अशा गुंफा बनवलेल्या होत्या, त्यामध्ये फोटो काढू शकतो, भारी वाटत होता. हे बनवलेलं होतं ते वुडन कॉटेज होतं आणि मस्त असे इकडे फोटोज येत होते आणि छान बनवलं होतं. बघा आतमध्ये असं बसायला वगैरे पण आहे. आमची तर ते मज्जाच चालू होती आणि फोटो फॅमिलीज पण आम्हाला कमी वाटत होते, पण तेवढा एन्जॉय करायचा होता. आतमध्ये पूर्ण असा हा व्यू होता आणि सगळ्यांचा एन्जॉय चालू होता. त्यामध्ये आम्ही सुद्धा एन्जॉय करत होतो. इकडे मोठ्यांसाठी स्लाइड आहे आणि इथे लहान मुलांसाठी आहे. आणि इथे फोटोज वगैरे काढायला आहे. आणि इकडे आईस स्केटिंग सुद्धा होतं. बघा ज्याला येतं ते करत होते, ज्याला नाही येत ते साईडला पकडून करत होते. आता तिकडे स्नोफॉल चालू झालाय, तर आम्ही आता तिकडे जातो. थोडं गाणी पण चालू आहेत, थोडं नाचायला मस्त एन्जॉय.
आणि हे बघा नागेश पुढे घेऊन जाऊन मला पाडतो. आता मी चालली आहे स्लायडिंग वरती आणि आपल्यालाच घेऊन जावं लागतं हे इकडून उचलून. आम्ही एकमेकांवरती बर्फ फेकून मारत होतो. तर आता आम्ही इकडून निघालो आहोत. सगळं आम्ही जॅकेट वगैरे शूज वगैरे काढून त्यांच्याकडे कलेक्ट करणार आहोत. आणि आतमध्ये जर तुम्ही कॅमेरामध्ये वगैरे फोटो काढले असेल तर इकडून तुम्ही घेऊ शकता. त्याचे एक्स्ट्रा चार्जेस आहेत. तर इकडून आम्ही कलेक्ट करू शकतो तुम्ही. आणि इथे स्नोवर्ल्डला जर पोचायचं असेल तर ते लोअर ग्राउंड फ्लोअर आहे तिकडे आहे. कारण मॉल इतका मोठा आहे तर कुठून कसं यायचं ते आपल्याला समजत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवते. आणि बाकी इथे मॅप आहे त्यावरती तुम्हाला कळणारच कुठे आहे ते. आपण नेहमी शोधत असतो कुठे ना कुठे आपण जर वन डेसाठी येऊन थोडा एन्जॉय करू शकतो. तर हे एक प्लेस मला खूप आवडलं आहे. आणि हा मॉल पण इतका मोठा आहे की तुम्ही तो फिरून सुद्धा तुमचे पाय दुखतील, इतका मोठा मॉल आहे. तर तुम्ही येऊन नक्की बघा इकडे. तर आम्ही आता इकडून निघालो आहोत आणि खूप मस्त मजा आली. पण एक तास पण आम्हाला खूप कमी वाटला. तर माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चित्रास लाईव्ह डायरीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.